आजच्या काही ट्रेंडिंग व्हिडिओ मध्ये जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो, शेअर करा मित्रांनो। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा मित्रांनो। सबस्क्राइब केल्यानंतर मित्रांनो जगा बेल आयकॉन ऑन वरती सेट करा मित्रांनो। जसे तुम्हाला मी अशाच प्रकारे एकदम छान असं नवीन व्हिडिओ आणल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो। तर मित्रांनो जगा यूज केला म्हटला ते सर्व आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला मित्रांनो, तिथून तुम्ही जगा डाउनलोड वगैरे करून घेऊ शकता मित्रांनो। जर तुम्हाला जगा प्रीसेट वगैरे इंपोर्ट करता वेळेस काही प्रॉब्लेम येत असेल तर लगेच मला कमेंट करून सांगा मित्रांनो, म्हणजे का रिप्लाय देण्याचा प्रयत्न करतच असतो मित्रांनो। तर मित्रांनो जर तुम्हाला जे का अलाइट मोशन किंवा प्रो एपीके कॅपकट एपीके हवा असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला पण प्रोव्हाइड करत असतो। आपल्या टेलिग्रामची लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे मित्रांनो, तिथून तुम्ही जे का डाउनलोड वगैरे करून घेऊ शकता मित्रांनो, अगदी फ्री मध्ये का प्रोव्हाइड वगैरे करत असतो मित्रांनो। तर मित्रांनो जरा उशीर न करता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो सर्वात जे अलर्ट मोशन आहे मित्रांनो, त्या अलर्ट मोशनला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला असतो जे का प्रोजेक्ट मध्ये यायचं मित्रांनो। मग आपला जे का बीटमार्क आणि शेक इफेक्ट प्रीसेट दिसून जाईल मित्रांनो। मग आपला सर्वात जे बीटमार्क प्रीसेटला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला एकदम छान असं का ग्रुप्स वगैरे ऑलरेडी ऍड वगैरे करून दिलेला आहे मित्रांनो। मग आपला जे फोटोज रिप्लेस वगैरे करून घेण्यासाठी किंवा सॉन्ग वगैरे ऍड करून घेण्यासाठी जे का फर्स्ट आल्यानंतर प्लस आयकॉन वरती क्लिक करायचं, मीडियाच्या सॉन्गचा व्हिडिओ दिलेला आहे मित्रांनो। व्हिडिओला ऍड करायचं मित्रांनो। ऍड केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या व्हिडिओवरती क्लिक करायचं, वर थ्री डॉट वरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपला जे एक्स्ट्रा ऑडिओचं ऑप्शन आहे मित्रांनो, जसं की 2 नंबरचं ऑप्शन, त्या 2 नंबरच्या ऑप्शन वरती क्लिक करायचं मित्रांनो। तुम्हाला MP3 सॉन्ग मध्ये कन्वर्ट वगैरे झाले दिसून जाईल मित्रांनो। मग आपला जे लोगोचा व्हिडिओ आहे त्या लोगोच्या व्हिडिओला डिलीट करून घ्या। डिलीट केल्यानंतर मित्रांनो मग आपलं जे एकदम छान आहे सॉन्ग वगैरे पण ऍड वगैरे झाले दिसून जाईल। मग आपला जे सॉन्गची लेअर आहे मित्रांनो, त्या लेअरला असं प्रेस करून खालच्या खालच्या सेट करायचं। असं सेट वगैरे केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे तुमचे फोटोज वगैरे ऍड करून घेण्यासाठी मित्रांनो मग आपला जे फर्स्टला यायचं मित्रांनो। फर्स्टला आल्यानंतर मित्रांनो मग आपला सेकंड वरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शन मध्ये यायचं मित्रांनो। मग आपला जे फोटो दिलेला मित्रांनो, जे का तुमची फोटो आहे मित्रांनो त्या फोटोला ऍड करायचं। ऍड केल्यानंतर मित्रांनो मग आपला वर थ्री डॉट वरती क्लिक करायचं, फिल कॉम्बिनेशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीन मध्ये सेट करून घ्यायचं। सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे 6.04 बिट पण ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आपला जे फोटो आहे मित्रांनो फोटोला असं जे प्रेस करायचं मित्रांनो। मग आपला जे प्रेस करून आपला जे खालच्या बाजूला सेट करायचं मित्रांनो, त्या स्टेपमध्ये तुम्ही पण लगेच अशा प्रकारे खालच्या बाजूला सेट करून घ्यायचं मित्रांनो। सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे अशा प्रकारे वरची जे ग्रीन स्क्रीनची लेअर आहे मित्रांनो, त्या लेअर वरती क्लिक करायचं मित्रांनो। कलर अँड फिलच्या ऑप्शन वरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शन वरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपला जे अशा प्रकारे मॅक्सेस बॉक्सेस जे आपला PNG बनवून दिलेला मित्रांनो, त्या PNGला सिलेक्ट करायचं वगैरे प्लस आयकॉन वरती क्लिक करून ऍड करून घ्यायचं। ऍड केल्यानंतर मित्रांनो मग आपला एकदम छान PNG वगैरे पण दिसून जाईल मित्रांनो। मग आपला असं स्क्रॉल करायचं। स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे पुढचे फोटोज आहेत जे लेअर आहे मित्रांनो, लेअर मध्ये जे तुमचे फोटोज रिप्लेस करून घेण्यासाठी मित्रांनो मग आपला वरच्या लेअर वरती क्लिक करायचं, कलर अँड फिलच्या ऑप्शन वरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शन वरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपला जे अशा प्रकारे फोटो दिला मित्रांनो, त्या फोटोला सिलेक्ट करायचं। सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो मग आपला प्लस आयकॉन वरती क्लिक करून ऍड करून घ्यायचं। ऍड केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे खालची फोटो आहे मित्रांनो, त्या खालच्या फोटो वरती क्लिक करायचं मित्रांनो। कलर अँड फिलच्या ऑप्शन वरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शन वरती क्लिक करायचं मित्रांनो। आणि आपला त्याच फोटोला सिलेक्ट करायचं, वर प्लस आयकॉन वरती क्लिक करून ऍड करून घ्यायचं। ऍड केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे वरचे फोटो दिसून जाईल मित्रांनो। मग आपला जे वरचे 2 ग्रीन स्क्रीनचे जे लेअर आहेत मित्रांनो, त्या लेअरला जे बॅकग्राऊंड रिमूव्ह करण्यासाठी फोटो हवा आहे मित्रांनो। मग आपला जे फोटोचे बॅकग्राऊंड रिमूव्ह करून घेण्यासाठी मित्रांनो मग आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक केल्यानंतर मित्रांनो मग आपला सर्वात जे आपला असं जे नेटवर्क आहे मित्रांनो, त्या नेटवर्कला ऑन करून घ्यायचं। ऑन केल्यानंतर मित्रांनो मग आपला असं स्क्रॉल करायचं। स्क्रॉल केल्यानंतर जे क्रोम ब्राउझर आहे मित्रांनो, त्या क्रोम ब्राउझरला ओपन करायचं। ओपन केल्यानंतर सर्च ऑप्शन वरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपला जे BG रिमूव्ह अशा प्रकारे दिसून जाईल मित्रांनो। मग आपला जे BG रिमूव्ह जे सर्च करून घ्यायचं जसं सर्च करता मित्रांनो, त्या म्हणजे BG रिमूव्ह सर्च करून घ्यायचं। असं जे BG रिमूव्ह सर्च केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे रिमूव्ह बॅकग्राऊंड वरती क्लिक करायचं मित्रांनो। बॅकग्राऊंड रिमूव्ह वरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो मग आपला असं अपलोड इमेज वरती क्लिक करायचं मित्रांनो। अपलोड इमेज वरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो मग त्या फोटोला असं अपलोड करून घ्यायचं मित्रांनो। अपलोड केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे असं बॅकग्राऊंड वगैरे रिमूव्ह होऊन जाईल मित्रांनो। मग आपला थोडंफार वेट करायचं। वेट केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे बॅकग्राऊंड रिमूव्ह वगैरे पण अशा प्रकारे होऊन जाईल मित्रांनो। मग आपला जे डाउनलोडच्या ऑप्शन वरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपला जे वर प्रिव्ह्यू नावाचं जे ऑप्शन आहे मित्रांनो, त्या प्रिव्ह्यू नावाच्या ऑप्शन वरती क्लिक करून जे डाउनलोड करून घ्यायचं। अपलोड केल्यानंतर मित्रांनो मग आपला स्क्रॉल करायचं। स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे अलर्ट मोशनला ओपन करून घ्यायचं। ओपन केल्यानंतर जे प्रीसेट वगैरे ओपन करून घ्यायचं। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या वरच्या लेअर वरती क्लिक करायचं मित्रांनो। कलर अँड फिलच्या ऑप्शन वरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपला जे स्टारच्या ऑप्शन वरती क्लिक करायचं। अशा प्रकारे बॅकग्राऊंड रिमूव्ह केली फोटो होती मित्रांनो तुमचे, त्या फोटोला सिलेक्ट करून घ्यायचं। सिलेक्ट केल्यानंतर प्लस आयकॉन वरती क्लिक करून ऍड करून घ्यायचं। ऍड केल्यानंतर मित्रांनो मग आपले जे खालची फोटो आहे मित्रांनो, त्या खालच्या फोटो वरती क्लिक करायचं। कलर अँड फिलच्या ऑप्शन वरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शन वरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपला आणखी आपला जे डबल त्याच फोटोला सिलेक्ट करायचं, वर प्लस आयकॉन वरती क्लिक करून ऍड करून घ्यायचं। ऍड केल्यानंतर मित्रांनो मग आपला एकदम छान जे दिसून जाईल मित्रांनो। मग आपला जे 6.04 बीटला यायचं मित्रांनो। मग आपला जे प्लस आयकॉन वरती क्लिक
करायचं मीडियाच्या ऑप्शन मध्ये याचं मित्र मग आपलं जे असं इथे कारण की आपला जे टेक्स्ट पेज दिला मित्र ह्या टेक्स्ट पेजला पण ऍड करून घ्यायचं ऍड केल्यानंतर मित्र मग आपला टेक्स्ट पेज आहे मित्र त्याला लास्ट ओढून घ्यायचं ओढून घेतल्यानंतर मित्र मग आपला एकदम छान जे का दिसून जाईल मित्र मग आपलं जसं मी टेक्स्ट पेज वगैरे ऍड वगैरे करून घेतला जे का फोटोज वगैरे ऍड वगैरे करून घेतल्यानंतर त्याच टाइम तुम्ही पण ऍड वगैरे करून घ्या मित्र मग आपला जे फोटोज आहेत पुढचे फोटोज किंवा आर्टिकली जे फोटो आहे फोटो त्या फोटोज मध्ये जे इफेक्ट्स वगैरे ऍड करून घेण्यासाठी मित्र मग आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो मग आपला असं शेक इफेक्ट ब्रशला ओपन करायचं मित्र ओपन केल्यानंतर जे एक नंबर जे फोटो मित्र त्या फोटोवरती क्लिक करायचं मित्र मग आपल्या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून जे कॉपी लेअर करून घ्यायचं मित्र मग आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो मग आपला अशा प्रकारे बीट मार्क ब्रशला ओपन करायचं ओपन केल्यानंतर मित्र मग आपलं जे खालची फोटो मित्र त्या फोटोवरती क्लिक करायचं मित्र मग आपल्या जे डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून जे खाली लास्ट जे काही पेस्ट स्टाईलच्या नावावरती क्लिक करायचं मित्र पेस्ट स्टाईलच्या नावावरती क्लिक केल्यानंतर मित्र मग आपल्या डबा मित्र त्या डब्याच्या ऑप्शनवरती एक बार क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर पेस्टवरती क्लिक करायचं मित्र पेस्टवरती क्लिक केल्यानंतर मित्र मग आपला जे काही लेअर आहे मित्रांनो फोटो लेअर ते का लहान वगैरे झाले दिसून झाले मित्र मग आपला अशा प्रकारे बीट लिहायचं मित्र बीटला आपला असतो जे टायमिंगच्या ऑप्शनवरती क्लिक करून जे लेअर आहे मित्र त्या लेअरला असतो ओढून घ्यायचं ओढून घेतल्यानंतर मित्र मग आपला एकदम छान जे काही इफेक्ट्स वगैरे पण ऍड वगैरे झाले दिसून झाले मित्र मग आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो मग आपला असतो जे सेक इफेक्ट ब्रशला ओपन करायचं मित्र ओपन केल्यानंतर मित्र मग आपला जे 2 नंबर जे फोटो मित्र त्या फोटोवरती क्लिक करायचं इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्र मग आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो आपला असतो जे बीट मार्क ब्रशला ओपन करायचं मित्र ओपन केल्यानंतर मित्र मग आपला जे असतो जे फोटो आहेत मग आपला जे चारही फोटोज ना मग आपला इफेक्ट ऍड करून घ्यायचं जे चारही फोटोज ना इफेक्ट्स ऍड करून घेण्यासाठी मित्र मग आपला जे वरची जे बॅकग्राऊंड रिमूव्ह केली फोटो मित्र त्या फोटोवरती क्लिक करायचं मित्र इफेक्ट्स वरती क्लिक करायचं 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं पेस्ट इफेक्ट केल्यानंतर मित्र मग आपला जे असं स्क्रॉल करायचं स्क्रॉल केल्यानंतर जे खाली बॅकग्राऊंडचे जे फोटो मित्र जे लहान फोटो त्या फोटोवरती क्लिक करायचं मित्र मग आपल्या इफेक्ट्स वरती क्लिक करायचं 3 डॉट वरती क्लिक करायचं पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं पेस्ट इफेक्ट केल्यानंतर मित्र मग आपलं जे रॅन्डम नावाचे इफेक्ट आहे मित्र त्या इफेक्ट वरती क्लिक करायचं मित्र केल्यानंतर मित्र मग आपला अशा प्रकारे आपल्याला जे 3 डॉट दिसून झाले मित्र मग आपल्या त्या 3 डॉट वरती क्लिक करायचं कॉपी इफेक्ट करून घ्यायचं कॉपी इफेक्ट केल्यानंतर मित्र मग आपला जे खालचे फोटो आहे मित्र आणखी आपला जे लॉंग फोटो त्या फोटोवरती क्लिक करायचं मित्र मग आपला जे इफेक्ट वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं पेस्ट इफेक्ट केल्यानंतर मित्र मग आपल्या जे त्या फोटोला पण इफेक्ट्स वगैरे पण एकदम छान जे ऍड वगैरे झाले दिसून झाले मित्र मग आपला वरच्या आपल्याला स्क्रॉल करायचं स्क्रॉल केल्यानंतर मित्र मग आपला जे वरची जे बॅकग्राऊंड रिमूव्ह केली जे लहान फोटोच्या खालची लॉंग फोटो मित्र त्या फोटोवरती क्लिक करायचं मित्र त्या फोटोवरती क्लिक केल्यानंतर इफेक्ट्स वरती क्लिक करायचं 3 डॉट वरती क्लिक करायचं मित्र मग आपला पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं पेस्ट इफेक्ट केल्यानंतर मित्र मग आपला एकदम छान जे फोटोज ना इफेक्ट्स वगैरे पण ऍड वगैरे झाले दिसून झाले मित्र मग आपला व्हिडिओ वगैरे एकदम छान जे बनवून वगैरे रेडी झालेला आहे मित्र मग आपला हे जे व्हिडिओचे लेअर आहे मित्र त्या लेअरला ऑन जे ऑफ केली होती मित्र त्याला ऑन करून घ्यायचं असतो जे मी ऑन वगैरे करत आहे मित्र त्याच टाइम तुम्ही पण ऑन वगैरे करून घ्या मित्र ऑन वगैरे केल्यानंतर मित्र मग आपला एकदम छान जे व्हिडिओ वगैरे बनवून रेडी झालेला आहे मित्र मग आपल्या व्हिडिओला एक्सपोर्ट करून घेण्यासाठी वगैरे शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं मित्र मग आपला एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं तर मित्रांनो भेटूया पुढच्या काय नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्र ओके.